सत्ता हा शब्द ऐकल्यावर मनात काय येतं? एकीकडे लोकांची सेवा करण्याची एक मोठी संधी आणि दुसरीकडे लोकांवर अधिकार गाजवण्याचा मोह. मग प्रश्न हाच उरतो की ही सत्ता नक्की असते कशासाठी? सेवेसाठी की दडपशाहीसाठी? आणि या प्रश्नाचं उत्तर शोधायचं असेल तर आपल्याला सुरुवात करावी लागेल त्या एका मूलभूत तत्वानं जे आपल्या देशाला या सगळ्या विविधतेत एकत्र बांधून ठेवतं. आणि ते तत्व आहे माणुसकीचं. आपला भारत देश खरं तर किती विविधतेने भरलेला आहे, नाही का? वेगवेगळे धर्म, जाती, भाषा. पण या सगळ्याच्या वर एक गोष्ट आहे जी आपल्याला जोडते, आणि ती म्हणजे माणूसपण. हेच तर सगळ्यात महत्त्वाचं आहे. मग आता एक विचार करूया. सरकारमधला एखादा मोठा अधिकारी, त्याची खुर्ची, त्याचा अधिकार, हे सगळं नक्की कोणासाठी असतं? तो काम कोणासाठी करतो? आणि इथेच दोन वेगळे रस्ते समोर येतात. एक रस्ता आहे लोकांच्या सेवेचा, आपलं कर्तव्य पूर्ण करण्याचा, आणि दुसरा रस्ता तो आहे स्वतःच्या अहंकाराला जपण्याचा, इतरांवर आपलं वर्चस्व गाजवण्याचा. आता सत्ता नेमकी कोणत्या रस्त्याने जाते यावरच सगळं काही अवलंबून आहे. तर आपल्या लोकशाहीमध्ये सत्तेचा एक खूप मोठा आणि महत्त्वाचा अर्थ आहे जो आपल्या संविधानाने दिला आहे, आणि त्यासोबत येते एक मोठी जबाबदारी. खरं तर जबाबदारीचं एक ओझं. हे स्पष्टपणे समजून घ्यायला हवं. सत्ता म्हणजे लोकांना घाबरवण्यासाठी मिळालेला परवाना नाही, अजिबात नाही. उलट सत्ता म्हणजे एक जबाबदारी आहे, प्रत्येक नागरिकाचा सन्मान करण्याची जबाबदारी. आपलं संविधान हेच तर सांगतं. मग समोरची व्यक्ती हिंदू असो, मुस्लिम असो, दलित असो किंवा कुठल्याही जाती धर्माची असो, संविधानासमोर सगळे समान आहेत. सगळ्यांना समान अधिकार आणि समान प्रतिष्ठा आहे. मग साहजिकच प्रश्न उभा राहतो की हे अधिकारी नेमले कशासाठी जातात? लोकांची सेवा करण्यासाठी की त्यांना कमी लेखून त्यांच्यावर अधिकार गाजवण्यासाठी? पण काय होतं जेव्हा एखादा अधिकारी आपली जबाबदारी विसरतो आणि अहंकाराने वागू लागतो? याचे परिणाम खूप दूरगामी असतात. ते फक्त एका व्यक्तीपुरते थांबत नाहीत. जेव्हा एखादा अधिकारी कुठल्याही नागरिकाशी उर्मटपणे वागतो तेव्हा तो फक्त त्या एका व्यक्तीचा अपमान करत नाही. नाही, नुकसान खूप मोठं असतं. ते एका व्यक्तीच्या खूप पलीकडचं असतं. यामुळे फक्त ती एक व्यक्ती दुखावली जात नाहीये, तर संपूर्ण सिस्टीमवर, संपूर्ण व्यवस्थेवर एक प्रश्नचिन्ह उभं राहतं. विचार करा, एका अधिकाऱ्याच्या वागण्यामुळे लोकांचा अख्ख्या प्रशासनावरचा विश्वास उडू शकतो. मग खरा अधिकारी ओळखायचा कसा? त्याची ओळख काय असते? एक आदर्श अधिकारी कसा असतो? खरा अधिकारी तोच जो आपली ताकद नाही तर आपला संयम दाखवतो. जो फक्त आदेश देत नाही तर लोकांचं म्हणणं शांतपणे ऐकून घेतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जो समोरच्या व्यक्तीचा धर्म जात नाही तर त्याच्यातला माणूस पाहतो. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. सत्ता आणि पद याच्याही पलीकडे एक गोष्ट असते, ती म्हणजे विश्वासाचा वारसा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ही सत्ता, ही खुर्ची, हे काही कायमचं नाही. आज आहे, उद्या नसेल. पण लोकांचा विश्वास तो कायम टिकू शकतो. फक्त त्यासाठी केलेली सेवा खरी असायला हवी. कारण शेवटी सत्य हेच आहे. सत्ता मिळाल्याने कोणी मोठं होत नाही. खरा मोठेपणा तो लोकांचा